सॉरी सॉरी, उशीर झाला, सॉरी. काय नाही मॅडम, चांगल्या लोकांची वाट पाहावीच लागते. असं का? बर. आल्यालाच टोमणे. अहो कसलं टोमणं मॅडम? अहो आल्या आल्या तुमच्या स्टाईल मारावी म्हटलं, काय जमलं नाही ते. अहो नेहमीप्रमाणे पकडलं तुम्ही आम्हाला. ते मॅडम म्हणणं बंद करा. अहो, मॅडम आहे का मी? अगं तू बस. अरे ह्या गडबडीत विसरलोस, थांब. हे घे, आईने लाडू दिलेत तुझ्यासाठी. ते खा, आणखी थोडं गोड दिसशील. काय? आईने लाडू? तुझी आई ओळखते मला? हो. कसं काय? अगं तिला सांगितलं की 10वीला 1 नंबर नव्हती का आली, ती मुलगी येते आहे मला बसायला, म्हणून दिले तिनं. बर, असं आहे काय? आई बरी येणार आहे? काळजी घे बाबा तिची. आता वडील तर गेले सोडून, आता तूच आहे तिच्यासाठी. बरं, सध्या काय करतोस? म्हणजे काम वगैरे करतोस ना? हो, सध्या साहेबांचं कॉन्ट्रॅक्ट आहे, तेच चालवतोय. अरे वा, छान. आणि तू काय करते? इंजिनिअरिंग, सध्या फायनल इयरला आहे. अजून शिकतीये तू? अगं तुझे ते 10वीचे 97.60 मार्क तेवढे माझे 10वीचे आणि 12वीचे मिळून होतात. त्यामुळे किती शिकायचं आहे अजून. आता बाद झालं शिकणं, माझ्यासारखा हँडसम मुलगा बघायचा, लग्न करून घ्यायचं, हां मस्त एन्जॉय करायचा. बर, फ्लर्ट करायचं काय सोडू नका. असं झालंय सगळं, म्हणजे इंटरव्ह्यू पण दिलाय, जॉब पण लागलाय, 15 लाख पॅकेज सांगितलं. 15 लाख? अरे वा. काय 1.5 लाख पेमेंट आहे तुला? हो. माझं तर अख्खं वर्षच 1.5 लाख होतं. बरं झालं आलं बाबा तू. सांगा, तुमच्या आवडीचं सांगा. अरे सांग, तुला जे आवडेल ते सांग. हो, रोजच आम्ही आमच्या आवडीचं खातोय, आज तुमच्या आवडीचं खाऊन बघू. सांगा. 2 कॉफी. 2 कॉफी. शाळेत गेलता का रे? नाही भाऊ. जायला पाहिजे ना यार, काय भारी दिवस होते ना ते. हे तुला ते आठवतंय? त्या प्रीतीने त्या रम्याला भर मैदानात सगळ्यांसमोर
कानाखाली वाजवली होती. आठवतंय ना. मग तिचं बरोबर येणार आहे. असं त्याने पण सगळ्यांसमोर कशाला प्रपोज मारायचा, एकटीच बोलायचं ना. असं ती म्हणायची पण तिला तो आवडतो म्हणून. असं होतं वय, सांगावं लागेल दोस्ताला आमच्या. हो सांगा सांगा, लग्न झालंय तिचं. हे पण मज्जा तर भात खाताना यायची बरं का. असे सगळेजण गोल करून बसायचे आणि मध्ये भाताचं भरलेलं पातेलं. वा, काय चविष्ट भात लागायचा तो. तुमच्या ग्रुपचं एकमेकांवरचं ते प्रेमच वेगळं होतं. असं वाटायचं एकाच आईची सगळी लेकरं, पण रक्षाबंधनला सगळी गायब. हो, आमची ती नॅशनल सुट्टी असायची ना. अहो, तुम्ही मुली काय मुलांना सोडत होत्या काय? अहो, अख्ख्या हातभर राख्या बांधायच्या आणि जो लाईन मारल त्याला तर पहिली. मजा यायची. ये ना. ए, ती साक्षी कुठे आहे का? आणि लग्न झालं तिचं. तेव्हा एकदा आमच्या निक्याने जोक सांगितला, किती जोरात हसली होती ती. अख्खा वर्ग जोकला कमी आणि तिच्या हसण्यालाच मोकार हसला होता. हो ना, तसंही तुमचं लक्ष मुलींकडेच असायचं ना. हो बरोबर. अहो, किती महत्वाचा तास असला ना तरी आम्ही मुलं एक नजर तुमच्याकडे मारायचं बरं का. असं म्हणत नव्हतं की लेक्चर महत्वाचं नाही, तुम्ही महत्वाचा. अहो, किती माणूस की बघा. वा वा, कळली तुमची माणूस. देशमुख मॅडम शिकवत असताना त्यांना मागून खडू फेकून मारणं किती महागात पडलं होतं माहिती आहे ना. आठवतं ना. हो यार, कसलं मारलं होतं गायकवाड सरांनी मला, त्या साग्याला, निख्याला. हे पण मैत्री कशी तिथं कळतं बरं का. लास्ट पर्यंत कळलं नाही खडू कोणी फेकून मारलं. तुला मारल्यावर मला किती वाईट होतं तुला काय माहिती. काय? अरे गायकवाड सर, गायकवाड सर म्हणलं की एकच गोष्ट आठवतो, वाद विवाद स्पर्धा. कसली भांडायची तो, खतरनाक. ए मीच नाही हा, सगळेच भांडतात. आणि ती स्पर्धा होती. आम्ही फक्त तोंडाकडे बघायचो, असं असं असं. हे पण खाली चर्चा काय करायचं माहिती आहे का? हो, भांडताय कसले? अहो, केस पकडाय का मी त्यांची, मारामारी करा. शेवटी बॅक बेंचर ना. ए तुला तो निलिमाचा मेकअप आठवतो? हो, किती मेकअप करायची ती, अख्खी भूत बनवून यायची वर्गात. आणि पण आवडायचा तिला मेकअप. अगं पण काही लिमिट. जसं की तू करायची, किती सुंदर दिसायची. बिल मी देणार हा? मी मी देणार. मी देणार. अहो, थोडीफार सेवा करू द्या तुमची. राहू दे राहू. बरं बसा, मी आलोच.
चला. काय चालू होतात? अगं कुठं काय त्यांची कुठं मानव घेते तू? मग तू घे ना मनावर. काय? बोल माझ्या बाबांना, ये माझ्या घरी. आणि हे बघ, तसंही माझ्यासाठी स्थळ बघणं चालू आहे. आत्ता बोललास ना तरच काहीतरी होईल. नाहीतर काहीच नाही. अगं पण असं कसं होईल ना? का नाही होणार? मी विचारच नाही केलाय. मग आता कर ना. अगं तू एवढी श्रीमंत, मी असा गरीब, कसं जुळायचं आपलं? तू सांग ना. तू माझ्यासाठी बोल माझ्या बाबांना. आणि माझ्या बाबांना ना माझ्यासाठी लाईफ पार्टनर हवा, पैसा पार्टनर नाही. अगं पण काही घरादाराचा विचार कर. अरे दोघं मिळून वर्षात घर बांधू. अरे तू 3 स्टार 5 स्टारला जेवणारी मुलगी, कसं जुळायचं आपलं? तुझ्या आईने बनवलेली भाकर या पिझ्झापेक्षाही आवडेल. अगं करू नको. तुझ्या आईला घेऊन उद्या घरी ये आणि माझ्या बाबांना बोल. मी वाट बघ. बाय. ऐक ना प्रणिता, तू घरी ये, माझ्या बाबांना बोल. मी वाट बघते. बाय. आणि मला माहिती आहे तू येणारच.